हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थंबनेलवरून तर तुम्हाला सर्वांना नक्कीच समजलं असेल, की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे. तर नेहमीप्रमाणे काहीतरी असं वेगळं छान असं शेअर करू. तर आपले नेहमी घरामध्ये असे वेगवेगळे सुंदर, सुंदर कर्टन्स असतात, अर्थात पडदे असतात. तर ते पडदे साफ कसे करायचे किंवा मशीनमध्ये जर तुम्ही साफ करत असाल, तर ते कशाप्रकारे आपण क्लीन करू शकतो. तर बघा अशा प्रकारच्या आहे ना काही क्लिप्स आपल्याला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन Amazon, Meesho अशा ठिकाणी अवेलेबल्स होतात. हे नॉर्मल क्लिप्स आहेत जे आपण नॉर्मल कर्टन्स जे असतात आपले विंडोजचे किंवा लाँग विंडोजचे जे कर्टन्स लावण्यासाठी हे क्लिप्स यूज केले जातात. आणि त्यामध्ये मग ते आपले हे जे अँगल्स असतात, तर त्यामध्ये आपला पडदा ॲड करायचा असतो. म्हणजे ते जी जागा दिलेली असते त्याच्यामध्ये तो ॲड करायचा. तर तसा तो ह्याचा यूज आहे. पण मी काय केलंय वॉशिंग मशीनसाठी बघा मी त्याला आहे ना नीट एकच हुक ते मी घेतले, एकच तो क्लिप घेतला आणि त्यामध्ये सर्व पडदे ॲड केलेत. म्हणजे पडद्याचे जे गोल रिंग्स आहेत ते ॲड केलेत, जेणेकरून ते मशीनमध्ये घातल्यावरती धड वाजणार नाही किंवा ते रिंग्स निघणार नाहीत आणि कपडा पण आपला स्वच्छ होईल. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलं होतं, की "तू वॉशिंग मशीनसाठी कुठलं लिक्विड वापरतोस?" तर मी गोदरेज फॅब हे लिक्विड वापरतो. खरंच खूप बेस्ट आहे. मी तर तुम्हाला सांगेन खूप छान आहे ते लिक्विड आणि जर तुम्ही मशीनसाठी खास करून यूज करत असाल ना, तर खरंच खूप सुंदर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देईन. मी पहिलं 2 लिटरचं पॅक मागवला होता फर्स्ट टाईमला आणि नंतर आता मी 4 लिटरचा हा पॅक ऑर्डर केला आहे. पण खरंच सांगू खूप बेस्ट आहे लिक्विड. नॉर्मल अशा प्रकारे थोडा वेळ त्याला भिजत घालायचं म्हणजे अर्धा 1 तास भिजत घालायचं आणि मग त्याच्यानंतर मग आपण हे मशीन चालू करायची त्याच पाण्यामध्ये. मी नंतर तुम्हाला याचे रिझल्ट्स दाखवेन, की किती हे जे लिक्विड असतं ना, ते किती प्रकारे क्लीन करतं. पुढे बघा, की हे जे लिक्विड आहे, ते एक एक नंबर लिक्विड आहे. मी तर पहिल्यांदा फर्स्ट वॉशमध्येच मला त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळाले होते. आता हे मशीनमध्येच मी वॉश करतोय, कारण हाताने एवढा मोठा पडदा वॉश करणं जमणार नाही. तर याआधी ह्या मशीनची लिंकसुद्धा म्हणजे ही जी माझी वॉशिंग मशीन आहे ना, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. प्लस त्याच्यानंतर मी जे लिक्विड यूज केलं आहे म्हणजे आपलं कपडा धुण्यासाठी अर्थात कॉटन्स धुण्यासाठी मी जे लिक्विड यूज केलं आहे, तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला सर्वांना डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जर तुम्हाला ते ऑर्डर करायचं असेल, तर तुम्ही नक्की करा. खूप छान रिझल्ट आहेत. माझ्याकडून तर गोदरेज फॅब लिक्विडला 10 ऑन 10 आहे. खूप छान लिक्विड आहे ते. जेणेकरून ते स्वच्छ तर एक नंबर करतंच, पण त्याचसोबत आपला कपडा पण असा सॉफ्टली राहतो. जास्त असा बाकीचं बघा आपण डिटर्जंटच्या पावडर्स यूज करतो, त्याच्याने काय होतं कपडा एकतर तो सॉफ्ट राहत नाही आणि त्याच्यानंतर तो असा सुकल्यानंतर ना एक त्याचं टेक्स्चर जो असतं कपड्याचं ते खूप असं जाड-जाड किंवा असं कडक-कडक होतं. तसं ह्या लिक्विडने ते होत नाहीये. पावडर आणि ह्याच्यात मी कंपॅरिझन करतोय त्याचं. आणि ह्या लिक्विडनी तसं होत नाहीये. कारण मी नेहमी ऑब्झर्व्ह केलं पहिला 2 लिटर्सचा पॅक मी यूज केला आणि ह्याच्याने कपडे पण छान सॉफ्ट राहतात. तर बघा आता माझं ना एक फेरी कंप्लीट झाली होती मशीनची. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. बघा त्याने त्या लिक्विडने पूर्ण माझा जो पडदा होता तो इतका खराब झाला होता. त्याचं पाणी बघा किती काळं आलंय. म्हणजे तुम्ही बघू शकता की पडदा किती खराब होता आणि ह्या लिक्विडनी त्याला मस्त उजळवलंय, छान साफ केलंय. तर अशा प्रकारे आता मी 2 वेळा ते मशीन छान पुन्हा एकदा पाणी फिलअप करून छान प्ले करणार आहे आणि लास्टला मी कम्फर्ट ॲड करतो. तर इकडनं पण जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलं पाणी किती खराब काळं आलं होतं. म्हणजे ते लिक्विड तुम्ही बघा, की त्याच्यावरचे काही जे डाग वगैरे असतात तर ते इझिली पूर्ण काढून टाकतं. थोडा वेळ फक्त छान असं मस्त त्याला भिजत घालायचं, जेणेकरून आपला पडदा खूप छान आणि मस्त क्लीन होतो. किंवा पडदाच नाही, इव्हन तुम्ही तुमचे डेली वेअरचे कपडेसुद्धा खूप छान स्वच्छ करू शकता. तर बघा मी त्याला छान सुकवून आयर्न करून अशा प्रकारे छान लावला आहे. पण तो कसा दिसतोय? खूप सुंदर दिसतोय आणि क्लीनिंग पण एक नंबर झालेली आहे पडद्याची. खरंच खूप स्वच्छ झालाय मस्त. शेअर केलं की ते म्हणजे आपलं वॉशिंग मशीनमध्ये आता मी मागच्या वेळेस पण बरेच जणांनी विचारलं होतं वॉशिंग मशीनचे डिटेल्स द्या. तर त्याच्यात एक रोहिणी ताई आहेत. म्हणजे सिरियसली मला एवढं हे वाटलं की त्या गोष्टीचं. रोहिणी ताई आहेत. तर त्या एवढ्या पाठी लागल्या होत्या की
दादा मला तुझ्या वॉशिंग मशीनचं फीचर्स सांग, दादा मला तुझ्या वॉशिंग मशीन्सचे म्हणजे नंबर दे. नंबर त्याचा जो मॉडेल नंबर असतो तो नंबर दे. कुठून घेतलं ते दे, लिंक दे, काही दे पण दे. कारण मला बघायची आहे तुझी मशीन मला खूप आवडली आहे. तर असे करून त्यांनी ते सगळं एवढे मेसेज Instaला डीएम्स केले, कमेंट्सवर कमेंट्स सतत त्या सर्व Facebookला मला त्यांनी मेसेज केले, Instagramवरती मेसेज केले, डीएम्स केले. त्याच्यानंतर कमेंट्स सारख्या की दादा दे, दे, दे. तर फायनली मग मी त्यांना ते दिलं आणि सगळ्यात एक अशी चमत्कारिक गोष्ट की ती म्हणजे त्यांनी हीच वॉशिंग मशीन सुद्धा परचेस केली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की ती वॉशिंग मशीन मला खूप आवडली आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही ती वॉशिंग मशीन घेतली आणि त्याचे खरंच फीचर्स खूप सुंदर आहेत त्या मशीनीचे किंवा मशीनचे क्लिनिंग मेथड जी आहे किंवा बाकीच्या सर्व गोष्टी ते पण खूप सुंदर आहेत. तर मला एवढा आनंद झाला म्हणजे अजूनही मी एवढाही मोठा नाही, अजूनही मी अडल्ट सुद्धा नाहीये. पण माझ्या सांगण्यावरून किंवा माझ्या बोलण्यावरून जर कोणी विश्वास ठेवून एवढी हजारोंची गोष्ट विकत घेतंय, ते माझ्यासाठी तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी मला Instagramवरती मेसेज केला होता, की "दादा बघ आम्ही तुझ्यासाठी छान अशी मस्त मशीन घेतलीये." तर मला खूप आनंद झाला आणि खूप काँग्रॅच्युलेशन्स रोहिणीताई तुम्हाला, की तुम्ही छान मस्त नवीन मशीन घेतली आणि मला खूप भारी वाटतंय. म्हणजे असं कधी झालं नव्हतं, की जसं होतंच नॉर्मल नॉर्मल लाईफमध्ये माझ्या घडतंच आहे, की मी सांगितलं ती गोष्ट झाली किंवा मी सांगितलं ती गोष्ट कोणी केली असं होतंय. पण ही तर पैशाची गोष्ट आहे, इन्कमची गोष्ट आहे. प्लस त्याच्यामध्ये व्यवहार जो आहे तो अति आहे. अति म्हणण्यापेक्षा ती गोष्ट 20-25 हजाराच्या पुढची आहे किंवा 20-25 पर्यंतची आहे. एवढा माझ्यावरती विश्वास ठेवून जर कोणती वस्तू घेतंय, तर माझ्यासाठी खरंच तो खूप मोठा आनंद आहे. त्याच्यावरनं बरेच जणांना मी काही वेळेस मुखवटे सांगितले. मुखवट्यांना सुद्धा मार्गशीर्ष महालक्ष्मीला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही सर्वांनी दिला. प्लस बऱ्याच छान-छान अशा वस्तू मी वस्त्र शेअर केले होते. त्याच्यानंतर मी परत आपलं मुखवटे शेअर केले होते. प्रत्येकाला चांगला रिस्पॉन्स आला. त्यासाठी खूप, खूप, खूप थँक की तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवता आणि ती गोष्ट तुम्ही पर्चेस करता. भले ती थोडीशी कॉस्टली असेल किंवा भले त्याच्यात पैसे आपले जास्तच असतील. पण मी नेहमी जसं की तुम्हाला सांगतो, की भले आपले पैसे जरी जास्त गेले, तरी तशी क्वालिटी आपल्या त्या वस्तूची मिळते आहे आणि त्या क्वालिटीचेच पैसे तिथे आकारले जातात. ही गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक वेळेस अजूनही मला त्या दादांचा एक मेसेज येतो, की "दादा अजून काही-काही जण मुखवट्याची इन्क्वायरी करतायत. म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षीसाठी मिळेल का? किंवा आता मिळेल का? किंवा आता ज्या गुप्त नवरात्र सुरू होईल त्याला मिळेल का? वगैरे, वगैरे, वगैरे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आज तर म्हणजे मला काय म्हणू असं मला वाटतंय, की खरंच खूप, खूप, खूप थँक तुम्हाला सर्वांना, की तुम्ही एवढे सगळेजण आहात. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्याच्याहूनही महत्त्वाचे माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. म्हणून आज मी अशा स्टेजवरती येऊन उभा आहे, की तिथे मी सांगेन ती गोष्ट चांगलीच असेल असं पण नाही किंवा बाकीचं काही साऱ्या अशा गोष्टी जे काय असेल व्हॉटएव्हर. पण स्वामींनी मला आज अशा स्टेजवरती ठेवलंय, की खरंच म्हणजे एक चांगली भावना कोणाबद्दल मनात ठेवणं किंवा कोणाला चांगल्या गोष्टी सांगणं किंवा कोणाला चांगल्या मार्गात नेणं किंवा चांगल्या वस्तू कोणाला प्रोव्हाईड करणं किंवा चांगल्या सर्व गोष्टी सांगणं ह्या स्टेजवरती स्वामींनी आज मला आणून ठेवलंय आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि आनंद म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, की हां, की मी असा आहे. ह्या जनरेशनमध्ये पण मी असा आहे. या गोष्टीचा मला खूप मोठा असा अभिमान आहे किंवा आनंद आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्या फॅमिलीला सुद्धा या गोष्टीचा खरंच खूप अभिमान आणि आनंद असेल. तर असा आजचा आपला छान मस्त व्हिडिओ होता. एक आभार व्हिडिओ म्हणा, की आज मी खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो, की तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवता, एवढ्या सर्व गोष्टी विकत घेता, परचेस करता. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. असो, पण जे काही आहे ते सगळं स्वामींमुळे आणि तुमच्यामुळे, तुमच्या सर्वांचे चांगले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. वरना स्वामींचा माझ्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगतो आणि सांगत जाईन नेहमी, अगदी पावलोपावली. कोणाची कधीही फसवणूक करू नका. कधी कोणाचे पैसे लुबाडू नका किंवा कधी कोणाला काहीही अशा चुकीचं बघा काही वेळेस माणूस रागात असतो. त्या कंडिशनमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये ती गोष्ट आपल्याकडनं निघते आणि जर त्या गोष्टी ते चुकच असेल तर आपल्या त्यावेळेस चूक तर चूक बोलायचंय, बरोबर तर बरोबरच आहे. ह्या सर्व गोष्टी असतात. त्या सिच्युएशनमध्ये आपण
होतो क्रिएट की आपल्याला राग येतो पटकन किंवा काही अशा गोष्टी, तर ह्याच्यावरती मी एकदा नक्की व्हिडिओ बनवेन तुमच्या सर्वांसाठी. पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. मी आता जर बोलत बसलो ना, तर खूप मोठा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आणखीन मोठा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा, जो मला तुम्हाला सुद्धा सांगायचा होता आणि त्याच्यावरती कमेंट सुद्धा आले, की बरेच जण शूट्स बघतात, व्हिडिओज बघतात. त्याच्यामध्ये ही चेन आहे ना माझी, त्याच्यात ही छोटीशी अशी अंगठी आहे. तर ही अंगठी माझ्या या हाताच्या बेबी फिंगरमध्ये होती. तर काय झालं, मी आता रिसेंटली मामाकडे गेलो होतो. तुम्ही बघितलं असेल, की त्याच्यात मी माझी महाभयानक आजीची ओळख करून दिली होती तुम्हाला. तिकडनं आलो. काय प्रॉब्लेम व्हायचा माहिती, ही जी माझी अंगठी आहे ना, ती थोडीशी अशी लूज आहे. म्हणजे 100 20-25% लूज आहे. तर काय होतं, जेव्हा आपण कुठलं साबणाचं काम करतो किंवा काही उचलून ठेवायचं काम करतो किंवा काही असं, तर त्यावेळेस आहे ना, ती पटकन निघते आणि पडू शकते. आणि वरनं ती चांदीची आहे, गोल्डची नाहीये, सॉरी, चांदीची आहे ती अंगठी. आणि तिकडे अशी सिच्युएशन होती, की मी मामाकडे दिली, मामीकडे दिली, आईकडे दिली. तरी पसाराच होता तिथे सगळीकडे. कारण खालचं फ्लोरिंगचं काम सुरू होतं आणि पसारा होता. मग त्यांनी परत ती कुठे ठेवली, मग त्यांना ते आठवलं पाहिजे वगैरे, वगैरे. सो मग त्याच्यावरती काही असे क्लिअर म्हणजे काही इश्यू क्रिएट न करता मी स्वतःची सेफ्टी स्वतः करायची ठरवली आणि तिला मी माझ्या गळ्यामध्ये ठेवली. आणि हा कॉन्सेप्ट मला इतका आवडला, की सिरियसली मी ती अजूनही काढली नाहीये. की छान दिसते एक म्हणजे एक सोबर असं गोल्ड पेंडंट सारखं असतं बघा मुलांचं. तर ते तसं त्या प्रकारे दिसतंय. तर म्हणून बघ ही माझ्या गळ्यामध्ये, मला माहिती विचारलंय तुम्ही सर्वांनी म्हणून मी सांगतो, मी कधीच हे नाही. आणि त्याच्यानंतर आणखीन काय-काय कमेंट्स येतात, तर त्याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. आणि लवकरच मी त्या सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला खूप जण विचारते बघा, एंडिंग करतोय, व्हिडिओचा एंड करतोय आणि ती गोष्ट मला आठवली, की बरेच जण विचारतात, की डेली पूजा तू शेअर करत जा, की तू फक्त पूजेचेच व्हिडिओ टाकत जाऊ नकोस. तू तुझ्या लाईफस्टाईल बद्दल व्हिडिओज टाकत जा. प्लस त्याच्यानंतर अशा कमेंट्स येतात, मला त्याच मी शेअर करतोय, की तुझ्या लाईफस्टाईलचे व्हिडिओज टाकत जा. तुझं डेली ब्लॉग्स तू करत जा. प्लस तुझ्या आयुष्यात काय काय घडतं ते तू आमच्यासोबत शेअर करत जा. आम्हाला खूप आवडेल बघायला. फक्त पूजा पूजा शेअर करत जाऊ नको. तर ओके, मी नक्की तुमच्या सर्वांसोबत, म्हणून मी असं काही मध्ये रेसिपी शेअर करतो किंवा बाकीच्या सर्व काही गोष्टी त्या शेअर करतो. ओके, आता मी फायनल एंड करतोय. चला, तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.